वनी विभागातील शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पेपरामध्ये वृत्तपत्राच्या माध्यमातून हे आंदोलन पक्षीय स्तरावर नेण्याचा आणि घरकुल लाभार्थ्याचा ज्वलंत प्रश्न 8 एप्रिल 2025 धोरण निघाल्यानंतरही न समजता आंदोलन वाळू सत्याग्रह डोळ्यासमोर ठेवून ज्या पद्धतीने काही संभ्रम चालू आहे, गोष्ट अतिशय वाईट आहे आणि गरिबाचं नुकसान करणारी आहे। महाराष्ट्र प्रदेश सरपंच संघटनेचा वनी तालुका अध्यक्ष ह्या नात्याने उद्या होणाऱ्या विजूभाऊ पिदुरकर यांच्या माध्यमातून होणाऱ्या सत्याग्रह आंदोलनामध्ये आम्ही महाराष्ट्र प्रदेश सरपंच संघटनेनं समर्थन दिलेले आहे आणि मी असं आवाहन करते सर्व नागरिकांना वनी तालुक्यातील जे घरकुल लाभार्थी आहे, गोरगरीब आहे आणि सरपंच उपसरपंच सदस्य यांना सर्वांना मी आवाहन करते की उद्या होणाऱ्या सत्याग्रहामध्ये 11 वाजता सर्व घरकुलवाल्यांना घेऊन तिथे हजर व्हावे आणि जे उद्या आंदोलन होणार आहे त्या आंदोलनामध्ये आज आम्ही 2 महिन्यापासून सतत महाराष्ट्र संघटनेच्या मीटिंगा घेऊन आम्ही सर्व सरपंच यांनी वारंवार तहसीलला बीडीओला आम्ही निवेदन दिले, परंतु असं आजपर्यंत कुठलीही शासनाने रेती आम्हाला घरकुलवाल्यांना दिली नाही। त्यामुळे जे उद्या होणाऱ्या आंदोलनामध्ये आम्ही समर्थन दिलं आणि तिथे सर्व महाराष्ट्र प्रदेशचे सर्व माझे जे सहकारी आहे, पदाधिकारी आहे, या सर्वांना मी आवाहन करते आणि उद्या आम्ही ह्या रेतीबाबतचा न्याय मिळवणार आणि न्याय मिळवून घेणार अशी मी सर्वांना ग्वाही देतो। राज्यामध्ये केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून गरीब वंचित या लोकांना घरकुलं देण्यासाठी दारिद्र्य रेषेमधून ज्या लोकांची प्रशासनाच्या वतीनं निवड करण्यात आली अशा लोकांना सन 2024 मधील डेपोच्या 5 ब्रास वाळू धोरणातील वाळू पुरेशा प्रमाणात मिळाली नाही, परंतु 2024-25 या सत्रामध्ये वाळूच्या संदर्भात कुठलंही धोरण न ठरल्याने 2024 मधील अनेक घरं या ठिकाणी अपूर्ण आहे। याचबरोबर 2024-25 मध्ये नव्याने जे काही घरकुलं मंजूर झाले तर आपल्या वनी पंचायत समितीमध्ये 101 गावामध्ये 10,935 घरकुल या ठिकाणी 24 आणि 25 मिळून यापूर्वीची अपूर्ण घरं मिळून या ठिकाणी मंजूर आहे, परंतु कोणाचं जोत्यावर काम झालं आहे, कोणाचं स्लॅब लेवलला आहे आणि कोणाची अजून वाळू आबाळी सुरुवात झाली नाही। या प्रसंगावर शासनाने या ठिकाणी 8 एप्रिल 2025 रोजी शासन धोरण काढलं, परंतु त्या शासन धोरणामध्ये वाळू घाट हर्रास करणे, लिलाव करणे आणि वाळूघाट ज्यांनी घेतला त्याला सुपूर्त करणे ही जी काही कार्यपद्धती आहे ही जानेवारी ते डिसेंबरपर्यंत आहे, म्हणजे पर्यावरण परवानगी अन्य त्याच्यामध्ये घटना आणि हे केला डिसेंबर महिन्यामध्ये त्या माणसाला या ठिकाणी वाळूघाट मिळणार। ही बाब घरकुल लाभार्थ्यासाठी योग्य नाही, म्हणून माननीय लोकनेते सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्याकडे या धोरणामध्ये बदल झाला पाहिजे आणि विशेष बाब म्हणून या ठिकाणी घरकुल लाभार्थ्याला 5 ब्रास वाळू मोफत मिळाली पाहिजे घोषणेप्रमाणे। म्हणून आम्ही माननीय मंत्री माजी मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना निवेदन दिलं आणि या उपर माननीय सुधीरभाऊंनी माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन आणि माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे या लोकांना 17 म्हणजे धोरण झालं 8 एप्रिलला आणि त्याच्यानंतर 7 दिवसांनी या ठिकाणी 17 एप्रिलला पत्र लिहिलं आणि सांगितलं की ह्या धोरणामुळे घरकुल लाभार्थ्यांना यावर्षी घरकुलं बांधण्यास अडथळा निर्माण होणार आहे आणि ही बाब अतिशय गंभीर आहे, म्हणून विशेष बाब म्हणून या ठिकाणी आपण वाढू उपलब्ध केली पाहिजे। म्हणून 30 एप्रिलला राज्य शासनाच्या वतीनं सुस्पष्ट असं घरकुल लाभार्थी 5 ब्रास
600 रुपये ब्रासप्रमाणे गावातील अन्य जे नागरिक आहे, जे घरकुल बांधत आपले निवासस्थानं बांधत आहे, सोबतच गावामध्ये जे ग्रामपंचायतच्या वतीनं, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या वतीने विकास कामा, या सगळ्यांना वाळू या ठिकाणी सहज आणि सुलभ उपलब्ध होण्यासाठी सुस्पष्ट या ठिकाणी धोरण काढलं. आणि या अनुषंगाने आम्ही 17/4 पासून नंतर 7/5/25 तहसीलदाराच्या मार्फत आणि 9/5/25 माननीय जिल्हाधिकारी यांना SDOच्या मार्फत निवेदन सादर केलं. माननीय जिल्हाधिकारी यांना स्वतः 13 आम्ही या ठिकाणी 9/5 या ठिकाणी निवेदन सादर केलं की ही बाब अतिशय गंभीर आहे. 8 एप्रिलला धोरण ठरल्यानंतरही महसूल प्रशासनाच्या वतीनं योग्य नियोजन पंचायत समितीच्या कृती आराखड्यानुसार पात्र मंजूर घरकुल लाभार्थीला या ठिकाणी वाळू मिळत नाही आहे आणि पावसाळा आपला 25 दिवसावर आलेला आहे. अशा प्रसंगामध्ये वाळू न मिळाल्यास सध्या घरकुल लाभार्थी गुराच्या गोठ्यात आणि पटांगणामध्ये पाल टाकून राहत आहे. या वणी तालुक्यातील 101 ग्रामपंचायतीमध्ये मंजूर असलेल्या 10,935 घरकुल लाभार्थ्यांना शासनाच्या धोरणाप्रमाणे मोफत वाळू मिळावी आणि सहज सुलभ लवकरात लवकर मिळावी यासाठी आम्ही 17/4/2025 पासून सातत्याने माननीय उपविभागीय अधिकारी यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी यवतमाळ तसेच माननीय लोकनेते सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब, महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देऊन या लोकांना वाळू मिळण्यास काही अडचणी होत आहे आणि त्या अडचणीमुळे त्यांचे बांधकामं अपूर्ण राहत आहे. शासनाचा निधी, स्वतःजवळची रक्कम आणि बाजारातील कर्ज काढून या लोकांनी बांधकाम साहित्य घेतलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये बांधकाम वाळूअभावी न झाल्यास या ठिकाणी घरकुल लाभार्थी हे कर्जबाजारी होणार आहे. त्याच्यामुळे हे मोठं आर्थिक नुकसान त्यांच्या वाट्याला येऊन कौटुंबिक कलह वाढून त्यांची मनस्थिती या ठिकाणी बिघडू शकते. म्हणून सातत्याने प्रयत्न करून निवेदनाच्या माध्यमातून तहसीलदारपासून तर जिल्हाधिकाऱ्यापर्यंत, जिल्हाधिकाऱ्यापासून तर मुख्यमंत्री महसूल मंत्र्यापर्यंत आम्ही या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. आणि या उपरही 8 एप्रिल 2025 आणि 30 एप्रिल 2025 सुस्पष्ट धोरण आल्यानंतर 1.25 महिन्यामध्ये प्रशासनाच्या वतीनं घरकुल लाभार्थ्यांना 5 ब्रास वाळू मिळण्यासंदर्भात पाहिजे त्या प्रमाणात कारवाई झाली नाही. यामुळे नाईलाजाने 15 मे 2025 रोजी आम्ही निर्गुणा नदीपात्र, चारगाव चौकी, शिरपूर मार्गावरील पुलाच्या खाली नदीपात्रामध्ये सत्याग्रह आंदोलनाचं आयोजन केलेलं आहे. या आंदोलनामध्ये संवेदनशील सरपंच संघटनेचे अध्यक्ष की माझ्या गावात, माझ्या तालुक्यातील घरकुल लाभार्थ्याला या ठिकाणी वाळू मिळाली पाहिजे याकरिता सरपंच संघटना वणी तालुक्याचे अध्यक्ष प्रवीणजी झाडे यांनी तहसीलदार यांना व संबंधित विभागाला पत्र देऊन आम्हाला समर्थन दर्शवलं आहे. सामाजिक कार्यकर्ते अजयजी धोबे यांनी घरकुल लाभार्थ्याच्या व्यथा आणि अडचणी समजून त्यांनी पण समर्थन दिलं आहे. या मोठ्या प्रमाणात समर्थन मिळाल्यानंतर वणी विभागातील शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पेपरामध्ये, वृत्तपत्राच्या माध्यमातून हे आंदोलन पक्षीय स्तरावर नेण्याचा आणि घरकुल लाभार्थ्याचा ज्वलंत प्रश्न 8 एप्रिल 2025 धोरण निघाल्यानंतरही न समजता आंदोलन, वाळू सत्याग्रह डोळ्यासमोर ठेवून ज्या पद्धतीनं काही संभ्रम चालू आहे, ही गोष्ट अतिशय वाईट आहे आणि गरिबाचं नुकसान करणारी आहे. सोबतच 30 एप्रिल 2025च्या GR मध्ये पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्याच्या माध्यमातून तहसीलदारांना मागणी पत्र घरकुल मंजूर लाभार्थ्यांचं 5 ब्रास वाळूच्या संदर्भात देऊन त्याप्रमाणे वाळू मंजूर करून पासेस घेऊन त्यांना ती वाळू द्यायची आहे. परंतु आपण अर्ज करा, तहसीलमध्ये या पद्धतीने त्या लोकांना या ठिकाणी आर्थिक भुर्दंड आणि या गोष्टी होत आहे. ह्या फसवणुकीचा प्रकार आहे. ही बाब अतिशय गंभीर आहे. म्हणून उद्या होणारं आंदोलन श्री प्रवीणजी झाडे, अध्यक्ष सरपंच संघटना वणी तालुका आणि सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत पदाधिकारी आणि ज्यांना गरिबाबद्दल काही
संवेदना आहे असे सर्व समाजातील हितचिंतक ही सर्व मंडळी मोठ्या प्रमाणात आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे। म्हणून मी आज विजय पिदुरकर मी सर्व घरकुल लाभार्थ्यांना या ठिकाणी आवाहन करतो की आपल्याला जी अडचण झाल्यामुळे आपण घराचं स्वप्न पूर्ण करू शकत नाही आहे, परंतु ते स्वप्न या ठिकाणी पूर्ण होण्याच्या दृष्टीनं उद्या होणाऱ्या वाळू सत्याग्रहात मोठ्या संख्येने सकाळी 11 वाजता शिरपूर महादेव मंदिर येथे दर्शन घेऊन हा घरकुल लाभार्थ्याचा बुलंद आवाज निर्गुणा नदी पात्रात येऊन सत्याग्रहामध्ये सामील होणार आहे। म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, अग्नी भडकला युद्धाचा तू आळस धरुणी का बसे, तरुणी असोनी रक्त नवसळे नवजवान तुझं मना कसे। म्हणून महसूल प्रशासनाच्या बेजबाबदार धोरणाच्या विरोधात आणि घरकुल लाभार्थ्याला मोफत 5 वाढू अतिशीघ्र मिळण्याच्या दृष्टिकोनाने या आंदोलनाचं आयोजन आहे। यामुळे आपण सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या न्याय हक्काच्या लढ्यामध्ये आपल्याला न्याय मिळायचा म्हणून स्वतः सहभागी झाल्याशिवाय आपल्याला न्याय मिळणे नाही आणि आता नाही तर पुन्हा या पावसाळ्यापूर्वी आपल्याला वाळू मिळणे शक्य नाही। म्हणून आपण आपल्या लढाईसाठी मोठ्या प्रमाणात येऊन या आंदोलनाचा न्यायाचा भाग व्हावा।